वाढत्या वयानुसार चेहऱ्याची त्वचा ही निस्तेज होत जाते। त्याचबरोबर चेहऱ्यासंबंधित भरपूर असे समस्या आपल्याला निर्माण होत असतात। तसे डार्क स्पॉट्स येणं किंवा फाईन लाईन सुरकुत्या या सगळ्या समस्यांना सामोरे जावं लागत असतं। परंतु जर का आपण घरच्या घरी असा प्रभावी उपाय यावर केला तर आपलं वाढत्या वयातसुद्धा आपली त्वचा ही खूपच जास्त ग्लोईंग दिसते, त्याचबरोबर चमकदार त्वचा आपल्याला मिळत असते। तर चला आज आपण घरच्या घरी अशीच एक सुंदर अशी रेमेडी तयार करणार आहोत, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर अगदी इन्स्टंट ग्लो येईल। त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट किंवा कुठल्याही प्रकारचं नुकसान होम रेमेडीज किंवा घरगुती उपायामुळे होत नसतं, त्यामुळे प्रत्येक स्किनला सूट होईल आज अशी एक रेमेडी आपण तयार करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला फर्स्ट इन्ग्रेडियंट या रेमेडीसाठी लागणार आहे ते म्हणजे राईस फ्लोअर। तर राईस फ्लोअर किंवा तांदळाचं पीठ हे आपल्या प्रत्येकाच्याच किचनमध्ये अवेलेबल राहतं। जर का तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील तांदूळ हे ग्राइंड करू शकतात किंवा मार्केटमध्ये जे तांदळाचं पीठ भेटतं ते देखील तुम्ही या रेमेडीसाठी वापरू शकतात। तर या ठिकाणी आपल्याला 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं तांदळाचं पीठ लागणार आहे। लक्षात ठेवा पूर्णपणे फाईन असं आपल्याला तांदळाचं पावडर या ठिकाणी लागणार आहे, जाडसर असं पीठ आपल्याला या ठिकाणी घ्यायचं नाहीये। तर आता नेक्स्ट इन्ग्रेडियंट यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल। तर ॲलोवेरा जेल तुम्ही या ठिकाणी मार्केट बेसमधलंच घ्या, शक्यतो प्लांटचं ॲलोवेरा जेल घेऊ नका, कारण बऱ्याच वेळा भरपूर जणांना त्याची ॲलर्जी देखील होत असते। त्यामुळे ऑर्गॅनिक असं ॲलोवेरा जेल जे मार्केटमध्ये मिळत असतं ते या ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे। तर मी या ठिकाणी बोरोप्लसचं ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे, तुम्ही पतंजलीचं देखील ॲलोवेरा जेल या ठिकाणी यूज करू शकतात। तर या ठिकाणी नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे मध किंवा हनी। तर मधामुळे आपली चेहऱ्याची त्वचा ही डीपली हायड्रेशन आपल्या त्वचेला मिळत असते किंवा डीपली नॅरिशमेंट आपल्या त्वचेला मिळत असतं, त्यामुळे या ठिकाणी मधाचा आपल्याला आवर्जून वापर करायचा आहे। तर आणि ॲलोवेरामुळे आपल्या चेहऱ्यावर जेवढे देखील प्रॉब्लेम्स असतात किंवा पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स किंवा काळे डार्क सर्कल असतात ते सगळे रिमूव्ह व्हायला यामुळे मदत होत असते। तर चला यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे गुलाबजल किंवा रोज वॉटर। तर आपल्याला या ठिकाणी रोज वॉटर साधारणतः 3 ते 4 टेबलस्पून एवढं रोज वॉटर लागणार आहे, कारण आपण यामध्ये दह्याचा किंवा कच्चं दुधाचा वापर करणार नाही आहोत। तर रोज वॉटरनेच आपल्याला ही रेमेडी किंवा हा फेस पॅक तयार करायचा आहे। तर हा फेस पॅक बनवायला जेवढा इजी आहे तेवढाच तो आपल्या स्किनसाठी खूप जास्त इफेक्टिव्ह राहणार आहे। तर कोरियन लोक त्यांच्या चेहऱ्यासाठी किंवा त्वचेसाठी राईस फ्लोअरचा किंवा तांदळाचा वापर हा भरपूर जास्त प्रमाणात करत असतात। त्याच प्रकारे आपण देखील आपल्या स्किनसाठी किंवा चेहऱ्यासाठी तांदळाचा वापर जर योग्य पद्धतीने केला तर आपल्याला देखील अतिशय ग्लोईंग स्किन किंवा ग्लोईंग त्वचा यामुळे मिळत असते। तर चला या ठिकाणी छान असं आता आपल्याला फेस पॅकची कन्सिस्टन्सी तयार करून घ्यायचं आहे। तर स्ट्रेक्चर आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही ठेवायचं, तर क्रीमी स्ट्रेक्चरमध्ये आपल्याला हा फेस पॅक तयार करून घ्यायचा आहे। तर राईस फ्लोअरमध्ये B1, B3 तसेच B6चं प्रमाण भरपूर जास्त असतं, त्याचबरोबर मॅग्नेशियम तसेच फॉस्फरस, सेलेनियम तसे मॅग्नेशियमचं प्रमाण देखील भरपूर असतं, जे की आपल्या हेल्थसाठी तर अतिउत्तम असतं। त्याचबरोबर आपल्या स्किनसाठी देखील त्याचे खूप सारे फायदे आहेत, जेणेकरून आपली त्वचा ही खूप जास्त ग्लास स्किन होत असते। तसेच इन्स्टंट ग्लो यायला देखील खूपच असं हेल्पफुल राईस फ्लोअर आपल्या स्किनसाठी राहत असतं। तर चला आता या ठिकाणी छान असा आपला फेस पॅक तयार झालेला आहे। तर आपण यामध्ये ॲलोवेरा जेलचा वापर केलेला आहे, जे की आपल्या स्किनला खूप जास्त हेल्पफुल राहणार आहे। तर आजच्या या रेमेडीसाठी आपल्याला ॲलोवेरा जेल हे पॅराबिन फ्री किंवा सल्फेट फ्रीच यूज करायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही। तर चला या ठिकाणी फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करायचे आधी आपल्याला चेहरा स्वच्छ वॉश करून घ्यायचा आहे आणि चेहरा थोडा ओला असतानाच आपल्याला हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे। तर तो चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा आहे आणि पुढची प्रोसेस आपल्याला काय करायची आहे ते नक्की बघा। तर या ठिकाणी लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये आपल्याला चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय करायचा आहे किंवा सर्क्युलर मोशनमध्ये देखील तुम्ही अप्लाय करू शकतात। तर अप्पर टू लोअर डायरेक्शनमध्ये चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय करू नका, कधीही चेहऱ्यावर फेस पॅक लावत असताना लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्येच लावायचा असतो, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळतो। आणि जर का आपण अप्पर टू लोअर डायरेक्शनमध्ये चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय केला तर आपल्या चेहऱ्यावर त्याचे सुरकुत्या या लवकर पडत असतात, त्यामुळे आपल्याला कधीही फेस पॅक लावत असताना तो व्यवस्थित असं चेहऱ्यावर अप्लाय करायचा, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट हा खूप आपल्याला चांगल्या प्रकारे बघायला मिळेल।
तर या ठिकाणी फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर आपल्याला तो असंच ठेवायचा नाही आहे, तर आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करायची आहे, जेणेकरून आपण जे तांदळाचं पीठ किंवा तांदळाचं पावडर आपण यामध्ये ॲड केलेलं आहे ते त्याच्यामध्ये जे स्मॉल पार्टिकल्स असतात त्यामुळे आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल एक्सफोलिएशन व्हायला देखील मदत होत असते आणि चेहऱ्यावरील जेवढी देखील डेड स्किन सेल्स असतात ते सगळे रिमूव्ह व्हायला या प्रोसेसमुळे मदत होत असते। तसेच चेहऱ्यावरील नाकावरील जे ब्लॅकेट्स आणि व्हाईट असतात ते सगळे यामुळे रिमूव्ह होत असतात। त्यामुळे आपल्याला हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्याला छान अशी मसाज करायची आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या प्रकारे दिसतं आहे त्याच्याच पद्धतीने आपल्याला चेहऱ्याला मसाज करायची आहे। तर बघू शकताय तुम्ही नाकाला देखील आपल्याला छान अशी सर्क्युलर मोशनमध्ये मसाज द्यायची आहे, जेणेकरून नाकावर जेवढे देखील ब्लॅकेट्स किंवा व्हाईट असतात ते यामुळे रिमूव्ह होत असतात, कारण तांदळामध्ये जे स्मॉल पार्टिकल्स असतात ते खूप जास्त इफेक्टिव्ह आपल्या स्किनसाठी राहणार आहेत। ते सगळे डेड स्किन तर रिमूव्ह करणारच आहे, त्याचबरोबर चेहऱ्यावरील डर्ट ऑइली इम्प्युरिटीज यामुळे रिमूव्ह होत असते, सगळी डीपली रिमूव्ह व्हायला यामुळे मदत होत असते। तर या ठिकाणी छान असं चेहऱ्याला 3 ते 4 मिनिटासाठी मसाज झाल्यानंतर हा फेस पॅक 15 मिनिटासाठी आपल्याला चेहऱ्यावर असाच राहू द्यायचा आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने चेहरा वॉश करून घ्या आणि रिझल्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकतात, किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर येत असतो। तसेच चेहऱ्यावरील सगळी जी डेड स्किन असते ती सगळी रिमूव्ह होते आणि पूर्ण चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो यायला मदत होत असते आणि काळे डार्क सर्कल असतात किंवा पिगमेंटेशन असतं ते या प्रोसेसमुळे रिमूव्ह व्हायला मदत होत असते। तर आठवड्यातनं 2 वेळा तुम्ही हा फेस पॅक चेहऱ्यावर नक्की अप्लाय करा, तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला अगदी मॅजिकल ग्लो बघायला मिळेल। तर आता फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर आपल्याला लास्ट स्टेप जी करायची आहे ते म्हणजे चेहऱ्याला आता टोनर आपल्याला अप्लाय करायचं आहे। टोनर तुम्ही या ठिकाणी कुठलंही वापरू शकतात, तर मी गुलाबजलचा ॲज अ टोनर म्हणून या ठिकाणी यूज करते। तर आपल्याला चेहऱ्याला व्यवस्थित असं टोनर अप्लाय करून घ्यायचं आहे किंवा रोज वॉटर अप्लाय करायचं आहे आणि यानंतर आपल्याला चेहऱ्यावर मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे। तर मॉइश्चरायझर लावणं हे खूपच असं इम्पॉर्टंट आहे, यामुळे आपली त्वचा ही डीपली हायड्रेट राहत असते, त्याचबरोबर चेहऱ्यावर सुरकुते या प्रोसेसमुळे लवकर येत नसतात। जसं जसं आपलं वय वाढत जातात त्या नुसार आपण आपलं स्किन केअर रुटीन देखील व्यवस्थित असं फॉलो करायला हवं, जेणेकरून वाढत्या वयात देखील आपली चेहऱ्याची त्वचा ही खूपच असं सुंदर आणि ग्लोईंग दिसायला मदत होत असते। तर या ठिकाणी मॉइश्चरायझर चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी चेहऱ्याला मसाज द्यायची आहे, व्यवस्थित असं फेशियल मसाज करायचं आहे। यामुळे आपल्या चेहऱ्यावरचं ब्लड सर्क्युलेशन हे खूप छान प्रकारे व्हायला मदत होत असते आणि आपले जे चिकबोन्स असतात किंवा आपला फेस कट असतो यामुळे शार्प व्हायला मदत होत असतो आणि या आपल्या चेहऱ्यावर ग्लोसुद्धा खूप चांगल्या प्रकारे येतो। तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही छान असं चेहऱ्याला मसाज झाल्यानंतर छान असं आपलं ब्लड सर्क्युलेशन चेहऱ्याचं होतं आणि चेहऱ्याची त्वचा ही खूपच जास्त तुकतुकीत होते किंवा ग्लोईंग दिसायला मदत होत असते। तर तुम्ही देखील अशा प्रकारे हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करून बघा आणि असं स्किन केअर रुटीन फॉलो करून बघा, तुमच्या देखील चेहऱ्यावर वाढत्या वयानुसार खूप सुंदर असा ग्लो तुम्हाला बघायला मिळेल। तर चला, आजची ही होम रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग भेटूया नवीन असेच रेमेडीसोबत, बाय।